पुढे जाऊया आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. आढावा संक्षिप्त स्वरूपात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाले. सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र 24 तास पडलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या अनेक नदी नाले दुथडी भरून वाहतात. 25 प्रमुख रस्ते, राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या रेंगेवाही नाल्यामध्ये वन अधिकाऱ्याची कार वाहून गेली आणि यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं बचावकार्य राबवून कारमधल्या सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही कार वाहून गेलेली. वाशीमध्ये यंदा 3,07,275 हेक्टर म्हणजे सुमारे 75% क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. बदलत्या हवामानामुळे सोयाबीन पिकावर अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. पानांवर हल्ला होत असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. उत्पादनात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे वाशीमधले सोयाबीन उत्पादक सध्या चिंतेत आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदाच्या आषाढी वारीत 8,92,72,000 रुपयांचं दान करण्यात आलं. भाविकांनी रोख देणगीबरोबर सोनं चांदीचे दागिने विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले. आषाढी यात्रेत 4,25,000 भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतलं तर 5,42,000 भाविकांनी मुखदर्शन घेतलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगानं सुरू आहे. जिल्ह्यात 54,000हून अधिक शेतकरी पात्र ठरलेत. त्यापैकी आतापर्यंत 35,429 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली. उर्वरित शेतकऱ्यांना तातडीनं ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या भागामध्ये एक झाड शासकीय वाहनावर कोसळलं. कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक सुरू असताना ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं नुकसान झालं. अकोला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी ही कारवाई केली. तर या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून रोख रक्कम, 12 मोबाईल, 5 दुचाकी असा एक मोठा साठा जप्त केला. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणामध्ये माना पोलीस पुढचा तपास करतात. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात दहेली गावाजवळ नदीत एक कार वाहून गेली. या कारमध्ये पती झाडाचा आधार घेऊन बचावला, मात्र पत्नी आणि 2 मुलींचा शोध लागलेला नाही. लोणीमधल्या अविनाश खंडारे कुटुंबियासह एर्टिगा कार घेऊन गावी परतत असताना अडाण नदीवरच्या पुलावरून त्यांचं वाहन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाचे 32 दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरू केलाय. परिणामी तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हिंगोली जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडतो. या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढली आहे. हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय आणि नदी दुथडी भरून वाहते. यंदाच्या पावसाळ्यामध्ये हा पहिलाच पूर आहे. सकाळपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये धो-धो पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहतात तर धबधबे प्रवाहित झालेत. सह्याद्रीतलं सौंदर्य आता बहरलंय. हे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत. रिसोड तालुक्यामध्ये आसेगाव पेन परिसरामध्ये वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. सततच्या पावसानं नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आहे. नदीवरचा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानं खरीप पिकांना मोठा आधार दिलाय. जिल्ह्यातल्या काही भागामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनसह खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता 3 दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरतोय. नगर मनमाड महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे. आंचलगाव शिवारात 3 वाहनांचा अपघात झाला. या अपघातामुळे नगर मनमाड महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली. कोपरगाव ते येवला शहरापर्यंत सुमारे 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात. दरम्यान पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहनं हटवण्याचं आणि वाहतूक सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढचे 3 तास अकोल्यासाठी महत्त्वाचे आहेत. अकोल्यामध्ये पावसाचा जोर वाढला. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं बाळापूर तालुक्यातल्या मन, निर्गुणा आणि महेश या नद्यांना दुथडी भरून ते वाहतात. तर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसानं माळेगाव बाजार इथल्या नाल्याला पूर आला.
नाल्याचं पाणी गावात शिरलं, अनेक भाग जलमय झाले, रस्त्यावर पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. काही घरांमध्ये पाणी शिरल्याची देखील माहिती कळते. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पावसानं यशोदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. अनेक गावांना पुराचा आता वेढा पडलाय. आलमडोह, निमसडा, आलोडी, बोरगाव, गाडेगाव, सोनेगाव, भगवा, चाणकी, मनसावळी, कान्होली आणि कात्री या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर आलमडोह, दरणे, टाकळी आणि भगवा इथे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मावळमध्ये भात लागवडीला आता वेग आलाय. दमदार पावसानं बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. मावळ तालुक्यात यंदा 12,500 हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड होतीये. मुसळधार पावसामुळे भात खाचरं पुन्हा पाण्यानं भरलेत. शेतकरी चिखलात उतरून जोमानं लागवडीच्या कामात व्यस्त झालेत. गोंदिया जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे सावरटोला परिसरामध्ये नाल्याला पूर आला आणि पुराचं पाणी लगतच्या 50 हेक्टर शेतात घुसलं. नुकतीच रोवणी झालेलं धान पीक पाण्याखाली गेलं. मुसळधार पावसानं नवेगाव बांध परिसरातल्या सावरटोला ते पिंपळगाव नाल्याला पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसानं सेनगाव तालुक्यामध्ये होता आणि तळणी महामार्गावर कापडशिंगी गावाजवळ असलेल्या रामप्रसाद नगर परिसरात नदीला पूर आला. पुराच्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेली आणि पुलाखालून पाणी वाहत असल्यानं कापडशिंगी परिसरात 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला. रात्रीपासून वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वाशिम तालुक्यातल्या वाळकी, दोडकी, वाशिम या मार्गावर बाभळीचं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं, तर वाहतूक पूर्णपणे त्यामुळे ठप्प झाली. संबंधित यंत्रणेनं तात्काळ झाड हटवलं आणि रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते. मुसळधार पावसानं महाबळेश्वर तापोळा मार्गावरचा खचलेला रस्ता दुरुस्त करण्यात नगरपालिकेला यश आलंय. पळणे वस्तीजवळ तापोळा खोऱ्यातल्या 105 गावांना जोडणारा हा रस्ता खचलेला आणि त्यामुळे इतर गावांशी संपर्क तुटला होता. दरम्यान महाबळेश्वर नगरपरिषदेनं युद्धपातळीवर रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि 4 दिवसात हा रस्ता दुरुस्त करून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केला आहे.